खरं म्हणजे आज जी बातमी मिळाली अजितदादा गेले, आपल्यात नाहीये, हीच खूप दुःखदायक होती. कारण स्वर्गीय कोल्हे साहेबांचे पवार साहेबांच्या बरोबरचं काम आणि त्याच्यानंतर पवार परिवाराशी आमच्या परिवाराचं नातं. राजकीय काही असलं तरी एक कधीही व्यक्तिगत पातळीवर कोणीही टीका कधीही एकमेकावर केली नाही. आणि दादांचं जाणं म्हणजे महाराष्ट्राचं खूप मोठं हानी या निमित्ताने झालेली आहे आणि खरं तर न भरून येणारं नुकसान आहे अजितदादा आपल्यात नसणं. अतिशय दूरदृष्टी असलेलं नेतृत्व, शिस्तीचे दादा, अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड, उत्तम प्रशासक, सहकार असेल, बँकिंग असेल, ऊर्जा क्षेत्र असेल, शेती क्षेत्र असेल, अतिशय गाढा अभ्यास दादांचा आणि सामान्य माणसाशी नाळ जोडणारा नेता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी कामाची सुरुवात दादांची 6:30 ला सुरू होणार आणि अतिशय टाईमच्या बाबतीत पर्टिक्युलर असलेलं दादांचं काम. त्यामुळे निश्चित अजितदादा जाणं हे संपूर्ण महाराष्ट्राचं न भरून येणारं असं हे नुकसान झालेलं आहे. दादा आमच्याकडे घरी आले, तो प्रसंग मी कधी विसरू शकत नाही. दादांना स्वतः स्वच्छतेची आवड, झाडांची आवड, पर्यावरणाचा प्रचंड त्यांचा अभ्यास आणि म्हणून दादा ज्यावेळी घरी आले, त्यावेळी अगदी आमच्याकडे जी पाटाला वडाची झाडं आहे, ती मोठी वडाच्या झाडांचं दादांनी कौतुक केलं, सगळे लावलेल्या झाडांचं कौतुक केलं आणि कुटुंबात आमच्याबरोबर त्यांनी जो एक पाऊण तास दिला, गप्पा गोष्टी मारल्या, फोटो काढले, तर खूप एक आपला जवळचा माणूस असं दादांचं जाणं आजचं जे आम्हाला अतिशय परिवाराला दुःख झालंय. आणि विशेषतः काल विवेक भैया मुंबईला गेले, तर सिंह ऑफिसच्या बाहेर अजितदादांनी विवेक भैया, "अरे विवेक, काय चाललं तुझं?" म्हणून अगदीच आपुलकीने चौकशी केली आणि त्यांच्याबरोबर संवाद साधला. रानवड कारखाना कसा चालला, आपला कारखाना कसा चालला, क्रशिंग किती झालं, अतिशय आपुलकीने चौकशी केली. आणि त्यामुळं विवेक भैयांना एक खूप मोठं दुःख दादांच्या जाण्याने झालेलं आहे. तर दादा नाही, हे मला स्वतःला सहन होत नाहीये, की ज्या पद्धतीने तो दुर्दैवी घटना झाली ॲक्सिडेंटची, तर ती असं जाणं एखाद्या लोकनेतेचं अतिशय दुःखदायक. आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने आणि संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने भावपूर्ण मी श्रद्धांजली अर्पण करते.